मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीच्या योजनेतील तिसरा पंप येत्या 2 ते 3 दिवसात सुरू होईल। त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या गावातील तळ्यात पाणी पोहोचणे शक्य होईल। त्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले असून त्यास यश आले असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली। काल रविवारी आमदार तनपुरे व लाभधारक शेतकऱ्यांनी मुळा धरण येथील वांबोरी चारी पंप हाऊसची समक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली व कोणती अडचण आहे त्यावर लगेचच उपाययोजना केली। त्यामुळे तिसऱ्या पंपाची दुरुस्ती व तांत्रिक अडचणी दूर झाल्या। येत्या 2-3 दिवसात तिसरा पंप लवकरच सुरू होऊन अखेरच्या तलावात पाणी जाण्याचा मार्ग मोकळा झाला। वांबोरी चारीचे 2 पंप सध्या सुरू आहेत। यावेळी सुनील पोंड, कादर सय्यद, विलास पोंड, बुरान पठाण, वसंत क्षीरसागर, राजेंद्र घोडके, शरद घोडके, संजय लवांडे, सुनील लवांडे, गंगाराम शिंदे, शिवाजी शिंदे, माणिक शिंदे, राजेंद्र फाटक यांच्यासह वांबोरी, तिसगाव, भोसे, सासवड, करंजी, मांडवे, कडगाव या भागातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। चारीचा तिसरा पंप नादुरुस्त आहे। काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये या संदर्भात बैठक झाली होती आणि तिसऱ्या पंपाची बेरिंग खराब असल्या कारणानं तिसरा पंप बंद होता आणि म्हणून तेलच्या काही पाथर्डी तालुक्यातल्या गावांना पाणी पोहोचणं शक्य होत नव्हतं। फक्त 2 पंपावरती 3ही पंप चालू होणं आवश्यक होतं। त्यावेळेस आम्हाला बेरिंगचं काम 8 दिवसात होईल असं आश्वासित करण्यात आलं होतं आणि ठेकेदारांना अजूनही पैशाची तरतूद नाही, तरी देखील ठेकेदारांनी ते काम आपण सर्वांचा आग्रह होता, पाठपुरावा होता म्हणून ते बेरिंगचं काम केलं। परंतु आणखी 1-2 पुन्हा काही तांत्रिक अडचणी, सिटी वगैरे नव्हतं खराब झालेलं, त्यामुळं आणखीन दुसऱ्या पार्टला देखील थोडासा वेळ लागला। त्याचाही आम्ही पाठपुरावा केला। अधिकाऱ्यांशी सातत्यानं पाठपुराव्यामध्ये होतो। ठेकेदारांनाही सांगितलं की काय बिलाची चिंता करू नका, तुम्ही काम करा आणि त्यामुळे ते सिटीचं काम देखील चालू आहे। आता फक्त कॅपॅसिटर बँक बसणं जे की उद्यापर्यंत बसणं अपेक्षित आहे, जेणेकरून उद्या ते फार तर परवापर्यंत या वांबोरी चारी योजनेचा तिसरा पंप देखील चालू होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। तसं बऱ्यापैकी 2 पंपामध्ये साधारणपणे गुंजाळ्यापर्यंत म्हणा किंवा DC2 पर्यंत पाणी तसं गेलेलं आहे। बरेचसे तलाव तिथले भरलेले आहेत। पुढचे देखील काही तलाव पावसाने भरलेले आहेत, परंतु आमचं भोसे असेल, काही प्रमाणात लोहसर असेल, खंडगाव, जोहारवाडी, कडगाव, मोहोज, कवडगाव, निंबोडी या भागामध्ये मात्र तिसगावचं देखील काही तलावामध्ये पाची आंबा तलाव असेल, खरवणारा असेल, इथं मात्र अजूनही पावसाचं प्रमाण कमी, तलाव भरलेले नाहीत, तलाव कोरडे आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांना हा तिसरा पंप चालू होण्याची खूप त्या ठिकाणी आशा होती आणि सातत्यानं आम्ही हा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला, ठेकेदारांनी देखील काम केलं आणि आता तिसरा पंप चालू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। फक्त कॅपॅसिटर बँक जे की उद्या परवापर्यंत बसणं अपेक्षित आहे, ती काय मोठा अवघड विषय नाही आहे। मात्र कधी हे आता जुने मोटर आहेत, जुने पंप आहेत, इतर पार्ट मात्र मिळणं खूप दुरापास्त होतं, कारण आता याचा एखादा पार्ट गेला तर तो बाजारात सहजासहजी मिळत नाही। जुन्या मोटर आहेत, मोठ्या कॅपॅसिटीच्या मोटर आहेत, म्हणून थोडासा वेळ लागला तरी देखील सातत्यानं आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि कुठंतरी त्याला आता यश आल्यासारखं दिसतंय। उद्या परवापर्यंत तिसरा पंप चालू होऊन मी मगाशी उल्लेख केलेल्या सर्व गावांना पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल। त्याचबरोबर आमच्या मिरी लाईनला देखील पाणी तिसरा पंप चालू झाला की काही दिवसांनी तिकडं देखील सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल। आमचा शंकरवाडीचा तलाव हा कोरडा ठाक आहे, त्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांना या वांबोरी चारीच्या पाण्याची प्रतीक्षा आहे। आपण सातत्यानं अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून सातत्यानं पाठपुरावा करत हा मार्ग त्या ठिकाणी केलेला आहे। खरं महाविकास आघाडीचं सरकार असताना कधी इतके कष्ट आम्हाला जरा जास्त पडले नाहीत। सरकार लगेच निधी उपलब्ध करून द्यायचं, पैसे आले की कामं देखील पटपट व्हायची। आता मात्र पैसे उपलब्ध होतील या भरोश्यावर सर्वांनी कामं केलेली आहेत
आणि तिकडं देखील माझा पाठपुरावा चालू आहे की यांच्या कामाची वर ते देखील मिळणारच आहे. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गोदावरी मराठवाडा महामंडळाकडं आपला पाठपुरावा यांचं बिल देणं. मी दत्तू रंगनाथ कोरडे, पाथर्डी, मुक्काम कडगाव, पोस्ट मिरी. मी या ठिकाणून एक शेतकरी म्हणून या ठिकाणी या मीटिंगसाठी उपस्थित आहे. यापूर्वी आम्ही वांबुरी चारीच्या नावाखाली बरेच काही कोणी प्रयत्न केले ते मी पाहिले, परंतु वांबुरी चारीचं ओव्हरफ्लो पाणी हे आम्ही आज पहिल्यांदाच पाहतो. याच्या अगोदर डिसेंबरमध्ये जे पाणी सुटायचं त्याच्यानंतर अगदी मर्यादित पाणी पुरवठा व्हायचा आणि लिकेजमध्येच ते पाणी वायाला जायचं. म्हणून आमच्या तालुक्यामध्ये वांबुरी चारीचं पाणी कधीही मिळालं नाही. आणि आत्ता ओव्हरफ्लो हा शब्द आम्ही पहिल्यांदा ऐकतो. आणि ओव्हरफ्लोचं पाणी प्राजक्तदादा तनपुरे साहेबांनी आमच्या पाथर्डी तालुक्यासाठी सोडलं, त्याबद्दल मी सर्व तालुक्याच्या वतीनं दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ओव्हरफ्लोचं पाणी हे कधीही मर्यादेपेक्षा जास्त आम्हाला मिळालं आणि या माध्यमातून आमचे सर्व तळे बरोबर ह्याच वर्षी जवळजवळ 100% भरले म्हणायला कुठल्याही प्रकारची शंका नाही.